निसर्गाची किमया अगाध है याचाच प्रत्यय भिवंडीतील सायगाव परिसरात आलाय। येथील शेतकरी जयेश पटेल यांच्या अंगणात असलेल्या आंब्याच्या झाडाला चक्क सीताफळ लागल्याचे पाहायला मिळते। सुमारे 8 वर्षांपूर्वी लावलेल्या या आंब्याच्या झाडाला सध्या आंबे लगडलेले आहेतच, मात्र त्याच फांद्यांवर सीताफळही आल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। झाडाखाली खेळणाऱ्या मुलांच्याही बाब लक्षात आली आणि त्यानंतर या अनोख्या चमत्काराची चर्चा वाऱ्यासारखी पसरली। सध्या या आंब्या सीताफळाची जोडी पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जयेश पटेल यांच्या अंगणात मोठी गर्दी केली असून या अजब घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। माझं नाव श्वेता आहे, पिनल पटेल। मी खेळता समय मला आंब्याच्या झाडावरती सीताफळ दिसला आहे। मला वाटलं कोणीतरी चिपकवला असेल। तुम्ही दादीला सांगायला गेली, दादी बोलते खोटा बोलते तू, म्हणून मला दादी बघायला आली तर खरं निघला। तर मी पप्पा सांगितलं, पप्पा पण खोटा बोलायला लागले। याच्यानंतर पप्पा बघायला आले तर ते बोलतात खरं बोलतात। नाही तर मी मम्मीला सांगितलं, मम्मी बोलायला लागली खोटं आहे खोटं आहे खोटं आहे। नंतर सगळे बघायला आले तर खरा दिसला ना। नंतर ते बोलले खरी बोलते। तारखेला माझा बड्डेला काय माहितीच नाही का, इकडे आम्ही आलेलोच नाही। 2 तारखेला पोरं इकडे खेळायला आली तेव्हा माहिती का, इथे पोरं सांगायला आली का बड्डे तर हे झालं का, दादी बघितलं नाही का? म्हणलं नाही। तर ते आंब्याच्या झाडाला सीताफळ आलंय। बोललो नाही। तर मला बोलायला, मी आली बघायला तर मला दिसला। मी बोललो काहीतरी सांगते ती, बघितलं हालून तर खरं। मग सगळीकडे यायला सांगितलं। आम्हाला संध्याकाळी 3:30 वाजता जवळजवळ माझी लहान मुलं मला सांगायला आली, इथे गोट्या खेळत होती आणि ते मला बोलले का पप्पा आपल्या झाडाला काहीतरी म्हणजे असं एक फळ आहे सीताफळ सारखं ते आलेलं आहे, तर तुम्ही या। तर आम्हाला जरा डाऊट वाटला का सीताफळ कसं काय असू शकतं, म्हणून आम्ही ते बघायला आलो। तेव्हा आम्हाला समजलं खरोखरच त्याच्यावर एक सीताफळ लागलेलं आहे। आणि ही गोष्ट व्हायरल जितू पवार यांनी केली त्याच्याबद्दल त्याचे धन्यवाद। आणि म्हणजे आम्ही असं वाटलं पण नव्हतं, कारण 8-9 वर्ष जुनं झाड आहे, अचानक याला सीताफळ कसं काय लागू शकतं, हा एक दैवी चमत्कारच म्हणायला लागेल।